नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. परीक्षित अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा, विद्यापीठाकडून ॲड्रेस अपडेटसाठी आलेलं आहे. जसं की तुम्ही ते पाहू शकता. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी नोंदवलेला पत्ता अद्ययावत करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षास तसेच पदव्युत्तर पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यशकार्ड असं वितरित करण्यात येणार आहे. या यशकार्डाद्वारे परीक्षेचं वेळापत्रक, प्रवेशपत्र, ई पुस्तके, गुणपत्रक, प्रमाणपत्र इत्यादी विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. हे जे यशकार्ड आहे ते तुम्ही प्रवेशाच्या वेळी जे तुमचं ॲड्रेस दिलं होतं, म्हणजे नमूद केलेल्या कोरस्पॉन्डन्स ॲड्रेसवर स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात येणार आहे. सदरचे यशकार्ड आपल्या पत्त्यावर आल्यानंतर आपणास हस्तांतरित केले जाईल. याकरता आपला कोरस्पॉन्डन्स ॲड्रेस हा बरोबर असणे आवश्यक आहे. हे जरा लक्षपूर्वक ऐका. तुमचा जो ॲड्रेस आहे तो योग्य इथे लिहायचा आहे. स्टुडंट लॉग इनद्वारे आपला कोरस्पॉन्डन्स ॲड्रेस दिनांक 24/12/2025 पर्यंत सोबत दिलेल्या कार्यवाहीप्रमाणे अद्ययावत करावा. म्हणजे आता नेमकं कसं करायचं आहे याची प्रोसिजर आपण आता खाली बघूयात. सर्वप्रथम YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर जाऊन स्टुडंट लॉग इनला क्लिक करा. त्यानंतर स्टुडंट लॉग इनला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याने PRN स्टार्ट फ्रॉम 20ने सुरू होत असेल तर 2 नंबरच्या पर्यायाचा उपयोग करावा. त्यामधील लॉग इन बटनाला क्लिक करावे. आता बघा, जर का तुमचा PRN स्टार्ट फ्रॉम 25 पासून होत असेल, म्हणजे तुमचा PRN नंबर जो आहे तो 25 या क्रमांकाने जर का सुरू होत असेल तर त्यांनी डाव्या बाजूला जे आहे तिथे क्लिक करायचं. आणि ज्यांचा PRN नंबर हा 20 या क्रमांकाने सुरू होतो त्यांनी उजव्या बाजूला जे लिहिलेलं आहे तिथं लॉग इन करायचं. इथे तुम्हाला तसं डार्क करून दाखवलेलं आहे. विद्यार्थ्याने लॉग इन करण्यासाठी कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच PRN टाकावा व पासवर्ड विद्यार्थ्याने तयार करून घ्यावा. त्यानंतर साइन इन करावे. पासवर्ड लक्षात ठेवा. वरच्या बाजूस असलेल्या अल्फाबेट्स सिरियलमध्ये C या अक्षराला क्लिक करा. त्यानंतर एडिट प्रोफाईल, अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक करा. ओके. त्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला दाखवलेलं पण आहे मार्क करून. एडिट प्रोफाईल, अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर ॲड्रेस फ्रॉम कोरस्पॉन्डन्समध्ये विद्यार्थ्याने आपला पत्ता व्यवस्थित अपडेट करावा. त्यानंतर अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक करा. इथे तुम्हाला खाली दिसतंय ब्ल्यू कलरच्या याच्यामध्ये बॉक्समध्ये ते दिलेलं आहे. अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन अपडेट सक्सेसफुली असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल. इन्फॉर्मेशन अपडेट सक्सेसफुलचा संदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला पत्ता अपडेट आपोआप झालेला असेल. त्याच्यामुळे असं काही जास्त गुंतागुंतीचं सुद्धा नाही आहे. इथे तुम्हाला अगदी सविस्तर ते आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा व बाकीच्यांनाही मदत होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. आणि काही जर का शंका असेल की नेमकं कसं करायचं हे जर का कळत नसेल तर मग कमेंट करा किंवा आपला ईमेल ID आहे help@parikshitabhyas.in या ईमेलवरती आम्हाला तुम्ही मेलसुद्धा करू शकता. धन्यवाद.